दिव्यांग वंचित आणि सामान्य जनतेचे कैवारी प्रहार संघटनेचे जनक आमदार ओमप्रकाश कडू अर्थात बच्चूभाऊ कडू यांचा शिर्डी शहरात मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आलाय। विशेष म्हणजे हा वाढदिवस पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील व शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी दिलेल्या शब्दानुसार सुसज्ज अशा नूतन दिव्यांग भवनात साजरा करण्यात आला। यावेळी मुख्याधिकारी दिघे यांनी दिलेला शब्द पाळला व आज दिव्यांग बांधवांसाठी शिर्डीतील नगर मनमाड रस्त्यालगत सुसज्ज असे दिव्यांग भवन बांधून दिले। याबद्दल सर्व दिव्यांग बांधवांनी त्यांचे आभार व्यक्त केले। या वाढदिवसाचे विविध सामाजिक उपक्रम पूर्ण केल्याबद्दल या दिव्यांग भवनात बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसाचा केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। आजच्या कार्यक्रमामध्ये सर्व दिव्यांग आणि बंधू आणि भगिनींना सगळ्या सांगण्याचा आनंद असं वाटतंय की आजची दिनांक 5/7/2026 आपले महाराष्ट्राचे दिव्यांगाचे लाडके नेते महानायक माननीय श्री बच्चूभाऊ कडू यांचा आज एक वाढदिवस आहे। आज आम्हाला इतका आनंद वाटतोय की आज बच्चूभाऊंचा वाढदिवस आपण का साजरा करतो, कारण आमच्या दिव्यांगाच्या आणि विधवा महिलांच्या आणि सर्व काही दिव्यांग आणि बंधू आणि भगिनींचे जे हक्क आमचे जे मंत्रालयापर्यंत आणि आमचे जे हक्काचे जे न्याय प्रविष्टमध्ये राहिलेले जे कामं आणि आमचे जे राहिलेले सगळे जे कामाच्या त्रुटी त्यांनी ते भरून काढण्याचा अजून विधान परिषदमध्ये आज त्यांचा एक योगायोगाने का मनानं पण त्यांची एक निवड करण्यात आलेली आहे आणि आज आमच्या हक्कासाठी ते आवर्जून त्या विधान परिषदमध्ये आमचे हक्क अजून सुद्धा पावसाळी अधिवेशनमध्ये सुद्धा ते आमचे खूप मागण्या आणि ते वारंवार ते मागण्या सरकारकडनं मान्य करून घेण्याचा ते प्रयत्न करत असतात। आज आम्हाला इतका आनंद आहे, आज बच्चूभाऊंचा आज वाढदिवस आमच्या शिर्डी शहरातून आणि राहता तालुक्यातून आज आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करतोय। आज या व्यासपीठावरती माननीय श्री सुरेश कांतीलाल उगळे राहता तालुका सचिव प्रहार दिव्यांग क्रांतीचे सचिव आहेत आणि त्यानंतर आमचे शिर्डी शहराचे माननीय श्री कैलास सिद्धप्पा यादगुडे शिर्डी शहर अध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांतीचे, त्याच्यानंतर ताहिर सय्यद म्हणून आमचे शिर्डी शहराचे सचिव आहेत, त्यानंतर शिर्डी शहराचे उपाध्यक्ष गौतम धनगाव हे पण उपस्थित आहे आणि चव्हाण साहेब पण आमच्या ह्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। समोर बसलेले सगळे सर्व बंधू आणि दिव्यांग आणि भगिनी आणि विधवा महिला आमच्या बहिणी यांना आवर्जून एक सांगतो की आज बच्चूभाऊ हे आमच्यासाठी मायबाप म्हणून आम्ही समजलं जातो। आज आम्ही त्यांच्याकडे जे बघतो दलितांचे कैवारी आणि आमचे कृण हारता म्हणून आज आम्ही त्यांना एक इतकं देवासारखं आम्ही मानतो की जेणेकरून आमच्या दिव्यांगांच्या भावना या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एक असे व्यक्ती ते आमदार म्हणून आहेत की त्यांनी पहिल्यांदा आमचे सगळे दुःख आणि सुख आणि ते जाणून घेतात। आज आम्हाला इतका अभिमान आहे, भारतामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याचं त्यांनी जे स्वप्न बघितलेलं होतं ते आज आम्हाला पूर्ण झालेलं आहे आणि त्या दिव्यांग मार्फतमधून मंत्रालयाच्या मार्फतमधून आमच्या सर्व दिव्यांगाच्या आणि आमच्या विधवा बहिणींच्या आणि सगळ्या बंधू आणि दिव्यांग भगिनींचे सगळे आमचे कामकाज आज आमच्या त्या मंत्रालयामार्फत चालत आहे। आज कोणतंही सरकार येऊ, येणारं पुढचं सरकार येऊ, आताचं सरकार कोणतं बी असू, पण आता येणाऱ्या सगळ्या आमच्या दिव्यांगाच्या अडी अडचणी हे सगळे सर्व काय प्रश्न मांडणारे आज आमचे बच्चूभाऊ कडू आहेत। आज त्यांचा वाढदिवस आम्ही इतक्या जोमाने साजरा करतो। हे सर्व शिर्डीमध्ये जेवढे दिव्यांग बंधू आणि भगिनी जे उपस्थित राहिलेले आहेत आज त्यांचं पण मी स्वागत करतो। आज थोडक्यात पहिलं सर्वसाधारण आम्ही पहिलं बच्चूभाऊंचा पहिला वाढदिवस साजरा करूया, नंतर काय ज्यांचे कोणाचे म्हणणे असेल त्यांनी कृपया मांडावं। एवढे जय प्रहार दिव्यांग क्रांती संस्था शिर्डी शहरातले सर्व दिव्यांग बंधू आणि माझ्या भगिनी यांना आपण इथं का बोलवलं हे या सगळ्या दिव्यांग बंधू आणि भगिनींना कळायला पाहिजे का की आपण हे शिर्डी नगर परिषदेमार्फत हे दिव्यांग भवनासाठी आपण आतापर्यंत 8-10 वर्षापासून लढा देत होतो। त्या लढ्याचा आपल्याला यशस्वीपणे एकदम साहेबांनी आपले शिर्डी नगर परिषद साहेबांनी शिवसाहेब हे सतीशजी दिघे साहेब यांनी आपल्याला दिव्यांग भवन दिले।
दिव्यांग भवन देताना त्यांनी सांगितलंय सगळे शिर्डीतले सगळे दिव्यांग असतील, त्यांचा काही कार्यक्रम असो, तुमच्या मिटिंगा असो, तुमच्या बैठका असो, कोणतेही कार्यक्रम असो, आपण तुम्ही दिव्यांग भवन मध्ये घेत चला म्हणून आपल्याला हा हॉल त्यांनी दिला आहे. व असा कोणाच्या मालकीचा असा म्हणून चालणार नाही हा हॉल की आपण शिर्डी नगर परिषद आपल्याला शिवसाहेब आपल्याला एवढे चांगले भेटले ते की त्यांनी आपल्याला हा दिव्यांग हॉल दिला. आणि बाकीचे काही दिव्यांग आहेत जे फुटपाथवर व्यवसाय करत होते 15-20 वर्षापासून, त्यांना आता सध्या त्यांनी 5 जणांना स्टॉल लावायसाठी जागा दिली आहे. ते स्टॉल त्यांनी त्या 5 जणांना परमिशन देऊन त्यांना स्टॉल दिले. आपण याच्यानंतरही बाकीचे काही दिव्यांग असतील व ते 15-20 वर्षापासून फुटपाथवर व्यवसाय करणार असेल तर त्या लोकांना सुद्धा आपण त्यांच्यासाठी सुद्धा लढणार आहोत. पण या गोष्टी करत असताना कुणी त्याचा दुजाभाव करून घेऊ नका, कारण काही लोक असे आहेत की ते आपल्या दिव्यांगांना भडकवू राहिले किंवा असंच आहे, त्यांनाच भेटलं यांनाच भेटलं. आता मी जे 5 दिव्यांगांना जे स्टॉल दिलेत त्या स्टॉल विषयी तुम्हाला एक मी भाऊंचा वाढदिवस असल्या कारणाने मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की ते बिचारे त्यांच्याकडं ना व्यवसाय करायला जागा आहे ना काही आहे, ते फुटपाथवर कमी 15-20 वर्षापासून व्यवसाय करतात. ते 5 जणांचे नाव असं आहे, एक कैलास यादगुडे, सुरेशजी गुगळे, गौतम घनगावे, ताईर सय्यद आहे आणि ते लेडीज आहे बनाई मॅडम म्हणून. असे त्या दिव्यांगांना आपण स्टॉल लावायला पहिले त्यांना प्राधान्य दिले, कारण का ते पहिल्यापासून व ते व्यवसाय करत राहतात 15-20 वर्षापासून, म्हणून आपण त्यांना पहिले प्राधान्य दिलं. त्याच्यानंतर आपण प्रत्येक दिव्यांगांना आपण हे त्यांच्यासाठी लढणार आहोत. असं काही नाही की बुवा आपण हे झालं त्याच्यानंतर आपण तो विषय बंद करणार आहे, असं काहीच होणार नाही. आणि घरकुल विषयी सुद्धा हा विषय आपल्याला विनाआड घरकुल सुद्धा घेणार आहे. आपण ज्या लोकांना दिव्यांगांना जागा नाही त्या दिव्यांगांना जागा सुद्धा आपण करून घेणार आहे की तो जवळ आपले शिवसाहेब आहेत त्यावर आपण सगळे कार्यक्रम सगळे व्यवस्थित करून घेऊ. शिवसाहेब आपल्याला पूर्ण सपोर्ट करत आहे, त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. आपले महाराष्ट्राचे दिव्यांग मंत्रालयाचे माजी अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस असल्या कारणाने आपल्याला एवढे दिव्यांग आले केले. हे गट व्हायला नाही पाहिजे, आपण सगळे एकत्र आहे. असं काही नाही की बा आम्ही पदाधिकारी म्हणून आम्हालाच पाहिजे असं काही नाही. मी ज्या दिव्यांगांना स्टॉल दिले ते ऑलरेडी एकदम गरीब लोक आहे, त्यांच्याकडे काहीच व्यवसाय करायला काहीच नाही. फुटपाथवर कमी 15-20 वर्षापासून व्यवसाय करून राहिले ते. आता ते समोर दिसत आहे आपल्याला. असं काही नाही की मी माझ्या मनानेच सगळं कार्य केलंय. मी सगळ्यांना विचार धरून करून राहिलो. तुम्ही या मला विचारा, मी तुम्हाला त्याचे उत्तर देतोय. पण काही लोक असे आहे की ते भडकून देऊ राहिले दिव्यांगांना की नाही त्यांनी ते पदाधिकाऱ्यांनीच घेतले, त्यांचा काय संबंध. अहो असं कसं काय चालेल. हा माणूस सुरेशजी गुगळे आमचे तालुका सचिव आहे. हा माणूस रायगडला मोटरसायकलवर भाऊ उपोषणला बसले होते. रायगडला शांतारामाने हे मोटरसायकलवर गेले. काहीतरी करतात ना. आता त्यांच्याकडं आर्थिकच काही कमवायचं साधन नाही आहे, त्यांच्याकडे पैसाच नाही. ते कसं काय आंदोलनाला जाईल, मोर्चाला जाईल, काही तक्रार दिव्यांगांची तक्रार मांडायला जाईल. मुंबईला 4 वेळेस गेले, संभाजीनगरला गेले, सगळ्या गोष्टी ते कार्यक्रम हे करत राहतात. मग तुम्ही असं म्हणून चालायला नाही पाहिजे की बुवा तुम्ही यांना काय दिलं हे पदाधिकारी. अहो पदाधिकारी म्हणजे ते त्यांच्या घरात काय संपत्ती आहे का? त्यांना घर भाड्याने नाही, घर सुद्धा भाड्याने त्यांचं. तो विचार करा या गोष्टीचा किंवा असं मनात काही तुझा भाव ठेवू नका. आता ई रिक्षाचं काही गोष्टी असल्या तर मी ग्रुपला टाकत राहतो. मी कधीच लपून ठेवत नाही काही गोष्टी, सगळं ग्रुपला टाकतो. मी ग्रुप चेक करत जा. काही गोष्टी आल्या, काही दिव्यांगाच्या सवलती गोष्टी काय असेल ते मी सगळ्यांना सांगत राहतो ग्रुपमध्ये. काहींची चुका आहे त्या तुम्ही ग्रुप पाहत नाही, त्याला मी काय करू शकतो? माझी काय चूक आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र राहू आपण. तर सगळ्यांना मिळून एकत्र राहा. काही तुमचा कोणाचा काही प्रॉब्लेम असेल तो सांगायचा. मी दिव्यांगाचे आम्ही अंत्योदयाचे 90% पेक्षा कामं केले. सगळ्यांना दिव्यांगांना अंत्योदयामध्ये सगळ्यांना भेटू राहिले. 5% निधी मी फक्त 5 माणसं घेऊन गेलो होतो शिवसाहेबांकडे. मला आपले अहिल्यानगरचे माजी खासदार
सुजयदादा विखे पाटील यांनी मला सहकार्य केलं. मी माझे नगरसेवकांनी, माझे मित्र परिवार आहे, त्यांनी मला घेऊन गेले दादांकडे की बुवा असा असा दिव्यांगाचा प्रश्न आहे. तेव्हा शिवसाहेबांना त्यांनी बोलून त्यांना सांगितलं स्पष्ट भाषेत, का तुम्ही तुमच्या घरातून निधी देऊ राहिले का? नाही ना, तो दिव्यांगाचा जो 5% निधी आहे तो तुम्हाला द्यावाच लागेल आणि तो लवकरात लवकर कारवाई करून द्या. त्या पिरियडमध्ये फक्त 10-15 माणसांना तेव्हा निधी भेटला. त्याच्यानंतर वाढत चालले, 50 झाले, 100 झाले. तेव्हा आम्ही ऑब्जेक्शन कधीच घेतलं नाही की त्यांना तुम्ही 10,000 का देता, मला 6,000 काय, मी एवढं मेहनत घेतली, मी कधीच तुझा भाव केला नाही. ज्याला 10,000 भेटतात, काहींना 8,000 भेटतात, काहींना 6,000 भेटतात. ते टक्केवारीनुसार आहे. ते म्हणे भाऊ कायद्याने आहे का टक्केवारीनुसार आपण सगळ्यांना निधी वाटप करतो आणि आतापर्यंत निधी एकदम क्लिअर वाटप होऊन राहिला. काही त्याच्यामध्ये तुझा कोणाला हे नाही, गैरवापर केला नाही. फक्त मी शिर्डीचे आणि शिर्डीतले दिव्यांग मी यांच्यासाठीच मांडतोय. त्याच्या व्यतिरिक्त कुणी बाहेर राहत असेल, डोराळ, कोराळ, नांदुरकी, आता त्यांचा तो प्रॉब्लेम आहे. तुम्ही शिर्डी मतदारमध्ये आहे आणि तुम्ही बाहेर राहता, तर कायद्यानुसार शिवसाहेबांनी आम्हाला सांगितलंय की कायद्यानुसार जे शिर्डीत राहतात आणि त्यांनाच मी निधी देऊ शकतो. ते आम्ही सांगितलेलं नाही शिवसाहेबांना की यांना निधी देऊ नका आणि त्यांना निधी देऊ नका म्हणून. ते सरकारी अधिकारी येते, ते नियमाने चालणार आहे, त्यांनाच निधी भेटलेला आहे. हा बाकीच्या लोकांनी नाही म्हणे तुम्ही काहीतरी केलं आहे शिवसाहेबांना. मागच्या वेळेस मी स्पर्धा घेतल्या, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मी आत्ता सुद्धा स्पर्धा घेतली असती, पण या बाकीच्या लोकांनी माझी आपोआप पसरवली की नाही म्हणे साहेबांनी वशिलाबाजी केली म्हणे, या लोकांनाच बक्षीस दिले म्हणे. अरे काही म्हणे माझं ते एवढं चांगलं असतं मला का बक्षीस भेटलं नाही? आता ते बक्षीस जे नियोजन केलं होते ते 5 सरांना हे केलं होतं त्यांनी की बुवा ते तुम्ही निवडा याच्यामधून आणि त्याच्यातून तुम्ही बक्षीस हे करा. एक आमचा दिव्यांग नाराज झाला, तिने एकदम राम मंदिर एकदम भारी बनवलंय आणि लाइटिंग बिटिंगचं बनवलंय, पण ते आपल्या याच्या प्रदूषण मुक्तीमध्ये नव्हतं, ते थर्मोकॉलचं बनवलं होतं, त्याच्यामुळे त्याला नंबर नाही भेटला. तो म्हणे भाऊ मी एवढा खर्च केला. अरे म्हणलं मी काय करणार, माझ्या हातात आहे. ते 5 शिक्षक आले, त्यांनी ते निवडले, त्याच्यामध्ये त्या लोकांना बक्षिसे भेटले. आता काही लोकांना आमचे राजू जाधव हे आर्टिस्ट आहे, त्यांना 2-2 बक्षीस भेटले. काय करायचं काय, आपल्याच दिव्यांगाला भेटले ना ते. तुम्ही करा, त्याच्याकडून शिका. तिने तर सगळ्या शिर्डीतल्या दिव्यांगांना फोन करून सांगत होता तुम्ही हे करा, ते करा, चांगलं करा. मी तर जाहिरात कमी 2 महिन्यापासून मी ग्रुपवर जाहिरात टाकत होतो किंवा तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घ्या, पण लोकांनी त्याचं हेच घेतलं नाही, मनावर घेतलं नाही. जेव्हा बक्षीस या लोकांना 10-10, 15-15, 20-20 हजार भेटले, त्यांच्या डोळ्यावर यायला लागलं. बाकीच्या लोकांना नाराज झाले, ते म्हणे असं नाही असं आहे. अरे म्हणलं ती माझ्या हातात आहे का शिवसाहेबांच्या हातात आहे? शिवसाहेबांनी 5 सर केले होते खास त्याच्यासाठी शाळेतले किंवा याच्यातून निवडा आणि पर्यावरण मुक्तीसाठी आपण जे स्पर्धा ठेवलेल्या दिव्यांगाच्या त्याच्यातून ते तयार करा आणि त्यांना बक्षीस द्या. मग त्या सरांनी निवडल्या असताना मग त्याच्या शिवसाहेबांचा काय दोष द्यायचा शिवसाहेबांना? वशिलाबाजी काय त्याच्यामध्ये? काहीच वशिलाबाजी नाहीये. आता हे दिव्यांग भवन सुद्धा बनवताना भरपूर मेहनत घेतली आपण साहेबांनी. आता हे आमचे पत्रकार राजू भाऊ सुद्धा तिथंच होते, आम्ही प्रत्येक वेळेस त्यांना घेऊन जातो शिवसाहेबांच्या मीटिंग मध्ये. त्यांना सुद्धा शिवसाहेबांनी सांगितले दिव्यांगासाठी मी काहीच कमी पडून देणार नाही म्हणून. फक्त तुम्ही आम्ही कागदपत्राची पूर्तता करतो, असं काही नाही की तुम्ही गेलो आणि तिथं बोललो. आम्ही आमचे कागदपत्र बोलतो. आमचे कागदपत्र आमच्या घरामध्ये एवढे ढीग पडले, आम्ही एवढे साहेबांना हे करत राहतो की दिव्यांगाचे हे करा, दिव्यांगाचे ते करा. ही स्पर्धा सुद्धा मी याच्या आधी झाली असते आपली, पण काही लोकांमुळे मी ती स्पर्धा लेट झाली. का झाली? तुम्ही का करत नाही? जे करतं त्याला सुद्धा तुम्ही नावं ठेवतात, हे चुकीचं आहे. त्याच्यासाठी सगळ्या दिव्यांग बंधू आणि भगिनींना, माझ्या आई बहिणी सगळ्यात इथं सगळ्यांना मी विनंती करतो, तुमचा काही प्रॉब्लेम असो तुम्ही मला 2 शब्द सांगा, मी त्याचं सोल्युशन सांगतो तुम्हाला. ते आज नाही उद्या होईल, उद्याने 15 दिवसांनी होईल, पण होईल. जे होणारी गोष्ट असेल ती होईल. पण तुम्ही या गोष्टीला हे करत नका जाऊ की त्याला दिलं याला मला नाही दिलं असं मनात धरू नका. कारण आपल्याला ती जागा अशी त्रिकोणीची जागा दिली, तिथं फक्त 5 जणच बसणार होते. आता तिथं 50 जण बसत असते, तुम्ही सगळ्यांना ज्यांना गरज आहे त्यांना दिली असती. आता साहेब म्हणे टप्प्याटप्प्याने आपण करू. ऑकर झोन मध्ये सुद्धा जागा देणार आहे साहेब. आपल्या ऑकर झोन मध्ये पहिलं प्राधान्य आपल्याला आहे, त्यावेळेस देऊ.
पण तुम्ही व्यवसाय करा. नाही तर काय होतं, साहेबांचं म्हणणं एक ऐकून घ्या तुम्ही, जो दिव्यांग आहे तो स्वतः व्यवसाय करतोय त्याच्यासाठी ही जागा आहे म्हणे. नाही तर काही लोकांचं असं म्हणणं झालं की आमचं दिव्यांग 100%, तर तुम्ही त्याला तिथं बसवा, दाखवा लोकांना आहे आमचा माणूस आहे इथं, आणि तुम्ही स्टॉल चालवा. ते आज ना उद्या तुम्हाला सगळ्यांना भेटणार आहे, काळजी करू नका. त्या तवर मी झटल. आज मी प्रार मध्ये म्हणून बोलत नाही, प्रार मध्ये अध्यक्ष नसलो तरी मी ते काम करणार आहे दिव्यांगासाठी. फक्त तुम्ही एकमेकांमध्ये वाद घालू नका, एकत्र राहा आणि सगळ्यांना मन मिळून राहा. कोणी काही तुमचं डोकं भरत असेल तर तुम्ही मला येऊन सांगा, त्याचं प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतो तुम्हाला, त्याचं तुम्हाला सोल्युशन देऊ शकतो, का झालं कमून झालं. तर तुम्ही परस्पर असे कुठे करून घेऊ नका. त्याच्या माननीय आपले मंत्रालयाचे माजी मंत्रालयाचे बच्चूभाऊ कडू यांचं वाढदिवस झाल्यामुळं वाढदिवस आपण आनंदाने साजरा केला आणि सगळे आले, सगळ्यांना दिव्यांग भाऊ हे पाहायला सुद्धा भेटला. आनंद वाटला मला की बा अजून यायला पाहिजे होते. मी सगळ्यांना फोन करून सांगितलं, ताईला बिझी होते, ताई म्हणलं तुम्ही या तुम्ही कार्यक्रम एकदा तुमचं पाहून जा. आपल्या एखाद्या गोरगरिबाचं कोणाचं मुलाचं मुलीचं लग्न असेल तर आपण इथं करू, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, इथं काही पैसे द्यायची गरज नाही. आपण फक्त नियमाने मागू, आपण फक्त कायद्याने मागू. आपले GR निघलेले, आपले बच्चूभाऊ कडू साहेबांनी एवढं केलेले आपल्यासाठी की खरंच आपले ते दैवत आहे बच्चूभाऊ. कारण दिव्यांगासाठी लढणारा एक पण माणूस मी अजून पाहिला नाही पूर्ण भारतामध्ये की दिव्यांगासाठी एवढा लढतोय. आता विधान परिषदेमध्ये एवढा भाऊने पूर्ण 5-6 दिवस विधान भवनामध्ये फक्त दिव्यांग आणि शेतकऱ्यांविषयी बोलले. त्यांनी स्वतःचा फायद्याविषयी कधीच काही बोलले नाही. दिव्यांगाचे प्रश्न मांडले. आज आपल्याला 15,000 डोल भेटत होते, ते आज 2,500 वर आले. कोणामुळे आले? भाऊमुळे आले. भाऊंनी उपोषण केले, 700, 800 किलोमीटर चालले. किती त्रास झाला असेल त्या भाऊंना. कोणासाठी करतो? आपल्या दिव्यांगासाठी करतो. म्हणून आपले दैवत हे दैवत भाऊंचा आपण वर्षातून एकदा भाऊंचा वाढदिवस येतो, तो आपण एकदम आनंदाने साजरा करू. आज 50-100 आले, उद्या आपण 200-250 आणू या. पण मनात कोणाची शंका नसून राहून देऊ नका. बस माझं एवढीच इच्छा आहे. बच्चे भाऊ आपले दैवत आहे, एवढंच आभार मानतो मी तुमचा. बच्चे भाऊचा वाढदिवस साजरा केला आपण सगळे मिळून, तर मी सगळ्यांचे आभार मानतो आल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रार. सर्वांचे नमस्कार. बच्चूभाऊ कडू आपल्यासाठी देवच आहे. त्यांना प्रथमतः मी विश करते हॅपी बर्थडे आमच्या सर्वांकडनं. आणि जसे ते आमच्यासाठी आहेत देवासारखे, तसेच आमचे यादगुडे सर पण तसेच आहेत. आणि त्यांनी जे बोलले ते म्हटले की मी खूप कार्यक्रम राबवतो, पण मला लोकांच्याकडनं निगेटिव्ह वाईब येतात. ते तुम्ही, माझं म्हणणं आहे की तिकडे तुम्ही विचार करू नका. जे पॉझिटिव्ह आहेत ना त्या गोष्टी घ्या. कारण की हो, तुम्ही हे जे सर्व केलंय, आज शिर्डीसारख्या छोट्याशा गावामध्ये तुम्ही एवढं मोठं भवन उभारलंय दिव्यांगांसाठी, ती खूप अतिशय सुंदर गोष्ट आहे. आणि ते हे सर्व व्यासपीठावरचे मंडळी, हे सगळं क्रेडिट त्यांना जातं. आणि हे त्यांनी करत राहावं अशा गोष्टी. ह्यासाठी आमच्यासारख्या तरुणांकडनं तुम्हाला काय हवं असेल ते आम्ही करायला कायमच रेडी आहोत. त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. आणि त्यांनी जो प्रोग्राम घेतला होता, कॉम्पिटिशन जे घेतलं होतं त्यांनी, ते खूप अतिशय सुंदर होतं. नंबर मिळो नाही मिळो ती तर खूप लांबची गोष्ट आहे, पण अशा हँडिकॅप लोकांसाठी असं काहीतरी करावं अशा त्यांच्या डोक्यात जे विचार आले, जाधव सर असू सगळेच जण, आणि प्रत्येकाला फोन करून इन्व्हॉल्व करायचं की तुम्ही पार्टिसिपेट करा. तुम्ही म्हणजे त्यांना काही अशी गरज नाही, पण तरीही ते इन्व्हॉल्वमेंट दाखवता. त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि ह्या भवनासाठी पण खूप खूप सुंदर भवन उभारले. तसंच आपले CEO साहेबांचे पण खूप आभार मानते की असंच आमच्या सर्वांच्या पाठीमागे उभा राहा. आमचे सर्व सभासद आहेत, सगळेजण आहेत, त्यांना प्रत्येक क्षणी सहभाग करतील. त्यांना यशस्वी होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि आमचे काही सहकार्य लागले तर नेहमी आम्ही तुमच्यासाठी आहो. आणि हे सगळं बोलून मी धन्यवाद. सालाबादप्रमाणे दिव्यांग हृदय सम्राट आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि वाढदिवस असंच समजा. अशा निमित्ताने आपण या नवीन वास्तूमध्ये
आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन आज सादर करत आहोत. माझे सर्व दिव्यांग बंधू भगिनी व जमलेल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शिर्डी शहर दिव्यांगांच्या वतीने मी सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो. व भाऊंच्या वाढदिवसानिमित्ताने आपण अनेक कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीचे घेत आलेलो आहोत. वृक्षारोपणाचा असो किंवा आपल्या वृद्धाश्रमामध्ये काही वृद्धांना साहित्य देऊन किंवा अनाथ आश्रमामध्ये बालकांना भोजन देऊन असा कार्यक्रम आपण सर्वांच्या दिव्यांगांच्या वतीने आपण करत आलेलो आहोत. आगळा वेगळा कार्यक्रम, रक्तदान शिबिर असो, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे भाऊंनी सांगितल्या पद्धतीने शाल, श्रीफळ याच्यावर वेस्टेज खर्च न करता जे दैनंदिन जीवनाला ज्या गोष्टी अवलंबून आहे, निसर्गाच्या असो किंवा शैक्षणिक असो, अशा कार्यक्रमामध्ये सर्वांनी भाग घेऊन या कार्यक्रमाचा वाढदिवसाचा आनंद घ्यायचा आहे. त्याच माध्यमातून आपण सर्व बंधू भगिनींनी या ठिकाणी जमलेले आहात. आपले एक जे संबंध आहे दिव्यांगांचे एकमेका संबंध, तर त्या वाढदिवसाच्या निमित्तानं एकमेकाच्या गाठीभेटी होणार आहे, तर विचारपूस होणार आहे. सर्वांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण. आणि भाऊंचं एकच म्हणणं आहे का बुवा तुम्ही माझ्यापर्यंत न येता जे तुम्हाला जे उपयुक्त कार्यक्रम असतील ते तुम्ही हाती घ्या, त्या निमित्तानं तुम्ही कार्यक्रम करा. तर अशा दृष्टिकोनातून रक्तदान शिबिर असेल किंवा दिव्यांगांना काही खाऊ वाटप असेल, अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्यक्रम केलेले आहेत. तर अशाच पद्धतीने या नवीन वास्तूमध्ये आज दिव्यांग भवन दिघे साहेबांनी आपल्याला ओपन करून दिलं, त्याबद्दल सर्वांच्या वतीनं मी दिघे साहेबांचे अभिनंदन करतो. कारण की त्यांनी दिलेला शब्द हा 1 वर्षामध्ये पूर्ण केला. जो बोले तैसा चाले तयाची वंदावी पावले, अशा म्हणीनुसार साहेबांनी आपल्याला हे दिव्यांग भवन गेल्या भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानेच त्यांनी आपल्याला कबूल केलं होतं. 1 वर्षामध्ये ते पूर्ण तयार करून त्यांनी हे भवन आपल्याला उपलब्ध करून दिलं. दुसरी गोष्ट, नामदार साहेबांच्या आणि सुजयदादांच्या माध्यमातून जे दिव्यांगांचे कामं असतील, तर आपण सर्वसामान्य दिव्यांग आहे, आपल्याला कोणताही पार्टी स्पीड धरून जमणार नाही. आपले लोकनेते, लोकप्रतिनिधी असतील किंवा भाऊ असतील, सर्वांच्याच वतीनं आपले कामं होणारे, सर्वच आपल्यासाठी झगडताय. तर ते आपण याचे आणि त्याचे आशातला भाग नाही. भाऊ पण आता सरकारमध्ये सामील आहे, तेव्हा कुणी पण असा भेदभाव न करता सर्वांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून एकजुटीने दिव्यांगांनी एकत्र येऊन आपले नामदार साहेब असतील किंवा सुजयदादा असतील किंवा भाऊ असतील, सगळ्यांच्या वतीने जे जे कामं अटकेले असतील त्यांनी करून घ्यायचे. कारण की भाऊंनी पण सांगितलेले, जिथं तुम्हाला अडचण पडेल तो मार्ग पकडा, किंवा तुम्ही इकडंच जा आणि इकडंच राहा, अशातला भाऊंचे पण कुणाला काही अडचण नाही. तर अशा दृष्टिकोनातून हा आगळा वेगळा कैलास भाऊंनी जो कार्यक्रम गुगळे साहेबांनी बसलेल्या सर्व व्यासपीठावरील व आपल्या सर्व बंधू भगिनींच्या वतीने जो कार्यक्रम साजरा करण्यात आला भाऊंचा, त्यानिमित्तानं मी सर्वांचे अभिनंदन करतो. आणि भाऊंना दीर्घ आयुष्य आणि उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या हातून आपल्या दिव्यांगांची सेवा व समाजाची सेवा घडो, त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देव, अशा सर्व दिव्यांगांच्या वतीने साईबाबांच्या आशीर्वादाने, आशीर्वाद रूपीने मी भाऊंना कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज भाऊंच्या वाढदिवसानिमित्त सर्वजण जमलात, त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि भाऊंना उदंड आयुष्य लाभो यासाठी साईचरणी प्रार्थना. ज्याप्रमाणे या दिव्यांगाच्या समस्या सोडवण्यासाठी भाऊंनी खूप प्रयत्न केलेला आहे. गावागावात, खेड्याखेड्यात अनेक लोकांचे प्रॉब्लेम आहे. गुगळे साहेब, तुम्ही ज्याप्रमाणे गावागावात हिंडून सगळ्यांचे प्रॉब्लेम, विधवा महिला असतील, अपंग असतील,
सगळ्या लोकांचे जे काही डोल चालू नाही, काही काही बंद झालेले विधवा महिलांचे प्रॉब्लेम आहे. तुम्ही ज्याप्रमाणे गावागावात येऊन ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करता तेच काम पुढे बी चालू ठेवा. कारण अजून लई समस्या आहे गावामध्ये. म्हणजे 5-5 महिन्यापासून काही लोकांचे मानधन अटकलेले आहे. तुम्ही ज्याप्रमाणे विधवा महिलांचे जे कुपांचे कामं केली, कोणाच्या याच्यामध्ये कामं, म्हणजे माझ्या माहितीनुसार बरेचसे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केलेले आहे. असंच काम आहे ना पुढं चालू ठेवा. आणि खेड्यापाड्यात तुम्ही ना प्रत्येक प्रहारची शाखा एका खेड्यामध्ये तयार झाली पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. जय प्रहार. आज 5 जुलै सन्माननीय आमच्या दिव्यांगांचे दैवत म्हणून ओळखले जाणारे शेतकऱ्यांचे नेते, कष्टकऱ्यांचे नेते, कामगारांचे नेते, शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सन्माननीय बच्चूभाऊ कडू आज यांचा वाढदिवस आहे. तरी आज शिर्डी नगरपंचायतच्या दिव्यांग भवन या नवीन खरं तर या ठिकाणी आज सर्व दिव्यांग बांधव शिर्डी शहरातील या ठिकाणी जमून आज तर बच्चूभाऊपर्यंत जाणं काही शक्य नाही आहे, पण बच्चूभाऊवर प्रेम करणारे हे आमचे दिव्यांग बांधव आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी भाऊ नसताना भाऊंच्या नावाने या ठिकाणी केक कापून भाऊंचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे. तरी मी या ठिकाणी बच्चूभाऊंना या ठिकाणी अशी शुभेच्छा देतो का आयुष्यामध्ये आपल्या हातून असेच अनेक गोरगरीब लोकांचे, दिव्यांगांसाठी असंच लढत राहावं. लढाऊ नेतृत्व म्हणून आपण आज महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. बाबांच्या चरणी या ठिकाणी मी हीच प्रार्थना करेल शिर्डीमध्ये का बाबा तुम्हाला उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य देव आणि अशीच आपल्या हातून गोरगरीब समाजाची सेवा घडो अशी मी प्रार्थना करेल. आणि पुन्हा एकदा बच्चूभाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या शिर्डी शहर प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग क्रांती संघटना यांच्या माध्यमातून तुम्हाला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो.